श्रोताहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया आरामाची अवस्था याविषयी वीणा रारावीकर यांचे विचार. आरामाची अवस्था. थोड्या दिवसांपूर्वी मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या इमारतीचा पुनर्विकास होणार होता, त्यामुळे ती घर बदलणार होती. आमच्या गप्पा पुढे चालू होत्या. अगं, उभं आयुष्य गेलं. मी एकदा लग्न होऊन काय ते घर बदललं तेवढंच. गल्ली तीच होती. वर्षानुवर्ष इथे सगळं सेट झालं होतं. आता या वयात फक्त मुलीच्या जवळ राहायचं म्हणून तिकडे लांब जाऊन राहणं नको वाटतंय. हो ना, खरं आहे. अगं, मग आमच्यासारख्यांचं काय? दर काही वर्षांनी नवीन घर. नवीन घरात सामान लावून स्थिरस्थावर होतोय ना होतोय तोच पुन्हा बदली. नवीन गाव, नवीन घर. आमचं संभाषण चालू होतं. मी मात्र विचार करू लागले. वर्षानुवर्ष माणसाला एक ठराविक परिसर, वातावरण, रुटीन याची सवय झाली की त्याच्या अंगात एक प्रकारचा कम्फर्ट झोन निर्माण होतो. हा कम्फर्ट झोन म्हणजे काय हो नक्की? कम्फर्ट झोन अर्थात आरामाची अवस्था, एक मानसिक स्थिती. या अवस्थेत लोक आराम अनुभवत असतात आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असतात. चिंता, तणाव कमी कसे होतील याकडे बघत असतात. हेच मनोविज्ञान पुढं सांगतं की एकदा का माणसाला अशा वातावरणाची सवय झाली की तो आपल्या पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचं विसरून जातो. कदाचित नवीन म्हणजे वेगळं काहीतरी करण्याची, बघण्याची, अगदी खाण्याची संधीसुद्धा तो सोडून देतो. नवीन काहीतरी करायला जाताना धडपड होणार, कुठेतरी मार बसणार. पण काय होईल, कसं होईल या भीतीने आपण आपल्या कम्फर्ट झोन अर्थात आराम, आनंदी, समाधी अवस्थेला चिकटून राहतो आणि कदाचित नाविन्य हा शब्दच बाद करून टाकतो. मला वाटतं की पूर्वीच्या काळी ही आरामदायी अवस्था थोडी अधिक होती, कारण लोक एका ठराविक परंपरेत जगत होते. जगण्यातला संघर्ष कमी होता, स्पर्धा कमी होती. जीवनात आपल्याला मिळालेल्या गोष्टींवर लोक सुखी समाधानी होते. त्यावेळी नोकरीमध्ये देखील आरामाची अवस्था होती, कारण बहुतांशी वेळेला एका ठिकाणी नोकरी लागली की तीच नोकरी आयुष्यभर करायची असा प्रघात होता. औद्योगिक क्रांती, स्वातंत्र्य, शहरीकरण, त्यानंतर आलेलं जागतिकीकरण आणि आता तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस होत चाललेला स्फोट. आपण कशा ना कशाच्या तरी मागे धावत असतो. यात थोडं थांबून आराम करायला विसरून गेलो आहोत. असं असलं तरीही प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन हा असतोच. उदाहरणार्थ, सुट्टीसाठी म्हणून बाहेरगावी फिरून आलो की घरचा गरम गरम वरण भात किंवा साधी मुगाची खिचडी आणि त्यावर साजूक तूप, लिंबू ह्याची आठवण होतेच ना. ही आरामदायी अवस्था किंवा सुख म्हणूयात, वेगळंच. पण आधी सांगितलेल्या आरामदायी अवस्थेमुळे, तिला चिकटून राहण्यामुळे आपण निश्चिततेच्या बंधनात जगत राहतो. त्यातून बाहेर पडायला आपल्यालाच प्रयत्न करायचे असतात. त्यातून उलगडणारं नवीन क्षितिज शोधायचं असतं. गरज असते ती फक्त आपल्या मनाला सवय लावायची. आयुष्यात मिळत असणाऱ्या सुविधांना थोडं बाजूला सारून शिस्तीच्या नावाखाली एका विशिष्ट दिनचर्येला चिकटून न राहता नाविन्याचा शोध घेत राहायची, आपला आत्मविश्वास वाढवायची. अशानेच आपलं जीवन अधिक आनंदी, उत्साही होईल. आरामाची अवस्था. वीणा रारावीकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.